प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या संगमनेर नगरीतील सर्वात ज्येष्ठ डॉक्टर आणि एकेकाळचे नामांकित डॉक्टर सातपुते या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आमच्या महाराष्ट्राचे शिक्षकांचे व विधानाचे नेते विधान परिषदेमध्ये ज्यांनी गेली 8-10 वर्ष अनेकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असे सर्वांचे लाडके नेते डॉक्टर सुधीरजी तांबे या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ साहित्यिक माननीय रंगनाथजी पठारे सर या नगरीच्या प्रथम नागरिक आणि समाजाच्या लाडक्या नेत्या सौ दुर्गाताई तांबे एक मोठे डॉक्टर पक्षाचं काही नाव घेत नाही परंतु डॉक्टर देशमुखांचे अतिशय जवळचे असे सर्वांचे क्लासमेट आणि त्यांचे जुने सहकारी डॉक्टर देव डॉक्टर जोशी डॉक्टर थोरात आणि ज्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे ती आमची बहीण आमच्या माहेरचं नाव म्हणजे इंदुमती इकडचं नाव निष्ठा देशमुख आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नातेवाईक मित्र परिवार आमच्या पिंपळगावचे पण आमचे सर्व मोरे मंडळी या परिसरातील सर्व नातेवाईक प्राध्यापक आणि विविध क्षेत्रातील सर्व बंधू आणि भगिनी या सर्वांचं प्रथमतः मी या प्रकाशनाच्या या कार्यक्रमाची आमची या ठिकाणी एक नाव बाळासाहेब आंबेडकर देशमुख हे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी स्टेजवर वाशी त्यांना विनंती आहे या असेल तर डॉक्टर पी.जी. देशमुखांना आदर्श मानतो त्यांचे आणखी एक क्लासमेट जे आमचे दुसरे मेवणे डॉक्टर पिंपरे की ज्या नाही हे दोघे आमचे मेवणे हे दोघे आमचा आदर्श होता आणि आमच्या वडिलांच्या नंतर आम्ही त्यांना वडिलांच्या ठिकाणी मानलं इतके काम करायचे पहाटे 4 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत काम करायचं गरिबीमध्ये दिवस काढलेला पेपर वाढून शिक्षण घेतलेले डॉक्टर झाले हे त्यांनी आम्हाला सांगितलेलं खूप कष्ट करून सगळ्या लहान भावांना मदत करून आणि ते डॉक्टर झाले आणि संकल्पनेमध्ये त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि समाजासाठी खूप झटले तेव्हा धर्मावरती जास्त काही विश्वास त्याचा नव्हता परंतु कामावरती त्यांचा खूप विश्वास होता म्हणून तुम्हाला 30 वर्षी कर्म ही पूजा आहे अशा प्रकारचं त्यांचं वाक्य असायचं ते खूप काम करायचे आणि म्हणून त्यांचा भाऊ आम्ही पण तो आदर्श ठेवून आम्ही पण आमच्या जीवनामध्ये बराच बदल केला हे करत असताना त्यांनी त्यांच्या मुलांना पिंपळगावला जाणार माझ्या कॉम्प्लेक्सवर जाण्याजवळ माझ्या गावात मी ओळखतो की हा जय मल्हार पालिकेमध्ये खंडेरावाचा घडे लावतो तर लोक त्याच्या पाया पडायला लागले होते इतकं त्याचं व्यक्तिमत्व असं सुंदर आणि भैया जो आहे 2 नंबरचा चरित्र तो आता डॉक्टर तो भावी नगरसेवक त्याला म्हणतो आम्ही भावी नगरसेवक म्हणजे तो डॉक्टरचा खास असा विश्वासू कार्यकर्ता आहे म्हणून तो भावी नगरसेवक होऊ शकतो आता मी भावी नगरसेवक शकतो आपण तुम्हाला तिकीट द्यावं नाही त्याला पुढच्या वेळेला चांगल्या पक्षाचं द्या म्हणजे तेव्हा ही सर्व जी काही फॅमिली आहे ही अतिशय डॉक्टर देशमुखांच्या या मुशीतून तयार झाली फॅमिली याचं कारण असं की आमच्या बहिणीची देशमुख डॉक्टरांना ही अशी समर्थ साथ होती आमच्या बहिणीने 1965 साली नर्सिंगचा कोर्स केला पिंपळगाव सारख्या खेड्यागावात एखाद्या खेड्यातल्या शेतकऱ्याचा मुलगा नर्स व्हावं ही कल्पना त्या काळामध्ये न रुजली होती परंतु विचार इतके पुढचे होते की वैद्यकीय साथ दिली आणि शून्यातून विश्व निर्माण केलं आणि या सर्व गोष्टीला जी साथ मिळाली ती डॉक्टर तांबे दुर्गाताई डॉक्टर इथापे डॉक्टर हंगेरीकर डॉक्टर देव जोशी डॉक्टर पिंपरे यासारखे सहकारी त्यांना मिळाले म्हणून देशमुख डॉक्टरांनी समाजामध्ये आपलं काम अतिशय उत्तम दर्जाने केलं आणि समाजात आपल्या कार्याला ठसा उमटवला म्हणून तिने अनेकदा वारंवार हा विचार आमच्या समोर प्रकट केला तर मी डॉक्टरांवरती काहीतरी आठवणींचं पुस्तक लिहू का तिला म्हटलं तुला लिहिता येत असं तर लिही नाहीतर मी आहे शिक्षक मी तुला लिहून देतो तुझं नाव टाक
कारण या ठिकाणी साहित्यिक बसलेले पठारे सर की अनेक पुढारी असे असतात की ते त्यांच्या पीए कडून किंवा त्यांच्या प्राध्यापकाकडून लिहून घेतात आणि खाली स्वतःचं नाव टाकतात. परंतु आमची अक्का असं म्हटली की मी लिहीन, मला जसं लिहिता येईल तसं मी त्याच्यामध्ये चित्रण माझं करीन आणि त्या आठवणीचा साठा हा त्या पुस्तकाच्या रूपाने मी ठेवेन. आता या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य पठारेचं असं आहे, त्याला प्रस्तावना नाहीये, त्याला प्रस्तावना नाही. त्याच्यामध्ये एक पान असं तुझं डाळाबाजूला प्रकाशक कोण, त्याची किंमत काय, त्याचे हक्क कुणाला, असं काही नाही. कारण आपण तो व्यवसायच करायचा नाही. या आठवणी त्याच्यातली जी भाषा आहे ती खरोखर इतकी नॅचरल आहे, त्याच्यामध्ये कृत्रिमता कुठली नाही. जसं घडलं तसं. आता तिच्या लग्नाचा प्रसंग सुद्धा तिने त्याच्यात चित्रित केलेला आहे. आता ते आमचे एक काका बसलेले, त्यांना माहित नाही, पण त्याचा मी साक्षीदार होतो. त्यावेळेला मी 11वीला होतो आणि असे डॉक्टरांचे जे चुलते 4-5 चुलते पाहायला आले. रात्री त्यांची जो मुक्काम केला, कारण अंतर जास्त आहे पिंपळगावचं, मुक्काम केला. रात्री त्यांनी गुपचूप चर्चा केली की आपण 2-3 स्थळं पाहिजे. डॉक्टरांच्या वडिलांना ते सांगत होते ह्या 2-3 स्थळांमध्ये दोन्ही तिन्ही मुली चांगल्या आहेत दिसायला, जो जास्त हुंडा देईल ती मुली आपण फायनल करू. हे आमच्या डॉक्टरांनी झोपेत ऐकलं. सकाळी उठले ते म्हणजे इथं सुपारी फोडायची आणि मग निघायचं. कारण त्यांना मुलगी आवडली, आम्ही माणसं आमच्या आईवडील आवडले आणि जुने पुराणे संबंध होते ते आवडले. म्हणजे डॉक्टर हे त्या विचारांच्या पलीकडे होते. म्हणून त्यांनी सुनाकारांकडे सुद्धा मला सांगितलं, मामा आपल्याला सुना अशा करायचं, श्रीमंतांच्या करण्याची काही करते, त्या हुशार पाहिजे. आता देवाने एनएलएम झाली, ती पब्लिक प्रॉसिक्युटरची परीक्षा पास झाली, सीमापूर टीचर आहे, म्हणजे त्या त्यांच्या पायावर उभे आहेत. थोडक्यामध्ये हे लग्न जे झालेलं आहे एक 5-5 हजारात लग्न झालेलं आहे. तुम्हाला आता आपण लग्नामध्ये 10-20 लाख रुपये खर्च करतो, पण आमच्या डॉक्टरांनी आपल्या मुलांची लग्न फक्त 5-5 हजारात केलेले आहे. त्र्यंबकेश्वरला शॉर्टकट हा विचार आहे. आणि मग हे जे काही या सगळ्या आठवणी आहेत की डॉक्टरांचे विचार किती त्या काळामध्ये किती समाजाभिमुख विचार होते. आणि मग त्या सगळ्या विचारांची शिदोरी, त्या आठवणीची शिदोरी या पुस्तकात चित्रित केली आहे. अशा या पुस्तकाचं प्रकाशन करण्यासाठी ही सर्व डॉक्टरांच्या प्रेमाची मंडळी या ठिकाणी आलेली. याच्यामध्ये तांबे डॉक्टरांचा खूप मोठा सहभाग होता.